राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येईल जागा जमिनीची खरेदी विक्री। 1 एप्रिल पासून होणार अंमलबजावणी। आता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती त्याच्या सोयीच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा किंवा जमिनीचा खरेदी दस्त करू शकतो। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक राज्य एक नोंदणी उपक्रम राबविला जाणार असून त्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे। मोहोळ बालाघाटाच्या डोंगर रांगातील येडशी जंगलातून धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात वावरत असलेल्या वाघाने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे। परंतु बार्शी तालुक्यातील राळेरास मुंगशी परिसरात वैराग ढोराळे मार्गे वाघाने परतीचा प्रवास सुरू केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील भोगावती नागझरी नदी परिसरातील वाळूज देगाव नरखेड भैरववाडी व मनगोळी येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। मोहोळ माढा बार्शी उत्तर सोलापूर तालुक्यातील सीमावर्ती भागात वाघाच्या आगमनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे। राळेरास तालुका बार्शी येथील हल्ल्यानंतर वाघाने भोगावती नदी मार्गे सासुरे येथे मार्गक्रमण करीत तो पोहोचला होता। सोलापुरात प्लास्टिक मुक्ती मोहीम 9,70,000 रुपयांचा दंड वसूल। महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंत 500हून अधिक दुकानांची तपासणी केली। यात 192 दुकानदारांकडून 9,70,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। सुरक्षा वाऱ्यावर 5 पोलिसांवर 800 उद्योग आणि 13,000 कामगारांची सुरक्षा। चिंचोळी एमआयडीसी पोलीस ठाणे कागदावरच। एसपींना एमआयडीसी कडून 3 वेळा पत्र व्यवहार पण उत्तरच नाही। इफेड्रिन व एमडी ड्रग्ज सापडल्यानंतर देशभरात चर्चेत आलेल्या चिंचोळी तालुका मोहोळ एमआयडीसीतील उद्योजकांची व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अजूनही स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाले नाही। 5 पोलिसांवर एमआयडीसीची सुरक्षा आहे। पोलीस ठाण्यातील एमआयडीसीने 26 सप्टेंबर 2012 मध्ये 20 गुंठे जागा दिली असून आता त्याची मुदत संपली तरी देखील ते पोलीस ठाणे कागदावरच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। सोलापूर जिल्हा बँक सुनावणी सहकार मंत्र्यांकडून अद्याप सुनावणीची तारीख नाही। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज वाटपास जबाबदार धरून तत्कालीन संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। त्या वसुलीसाठी बँकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। मात्र या विरोधात संचालक मंडळाने कायद्यातील तरतुदींनुसार राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केली आहे। मात्र या सुनावणीसाठी अद्याप सहकार मंत्र्यांकडून तारीख मिळालेली नाही। त्यामुळे सुनावणीची तारीख कधी मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे। मिळकतदारांकडे 180 कोटींची थकबाकी। महानगरपालिकेच्या शहर व हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडे कोट्यावधींची थकबाकी आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये 96,000 मिळकतदारांनी 132 कोटी रुपये करापोटी महानगरपालिकेच्या तिजोरीत भरले आहेत। अद्याप 2.25 लाख मिळकतदारांकडे तब्बल 180 कोटींची थकबाकी आहे। एप्रिल अखेर ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महापालिकेच्या टॅक्स विभागासमोर आहे। सोलापूर पुणे रेल्वेच्या गतिमान प्रवासाला लागतोय ब्रेक। वाडी सोलापूर पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरण झाले आहे। 412 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी गाड्यांना 7 ते 7.5 तास लागत आहेत, जिथे 5 ते 5.5 तासात प्रवास शक्य आहे। रेल्वेने वेळापत्रकात मात्र अनेक गाड्यांचे लूज मार्जिन अर्थात गाडीला उशीर झाल्यास मेकअप करण्यासाठीची राखीव वेळ जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच ठेवले आहे। त्यामुळे अनेक गाड्यांचा हा प्रवास रेंगाळत आहे। एकंदरीत लूज मार्जिनमुळे गतिमान प्रवासाला ब्रेक लागला आहे। कोल्हापूर साताऱ्यातील सराईत चोरटे बनावट चावीने चोरलेली वाहने कर्नाटकात नेऊन विकणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली। कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील 2 सराईत वाहन चोरट्यांसह कर्नाटकातील तिघांकडून पोलिसांनी चोरीतील 3 ट्रक 3 कार 1 बोलेरो पिकअप आणि 5 दुचाकी अशी सुमारे 60 लाखांची 12 वाहने जप्त केली। या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करणे अवघड जात नाही। पुण्यात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही। त्यामुळे इतकी मुभा आहे, सोयी सुविधा आहेत असे असतानाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतोय यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात असे माझे स्पष्ट मत आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे। इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या शहरात आणून आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना चांगलेच सुनावले।
एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक पॅटर्न राबवा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1100 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही. पीएफ मध्ये जमा असलेल्या रकमेतून ॲडव्हान्स मागणी करणारे 2500 कर्मचारी ऑक्टोबर पासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत असून मुलामुलींची लग्ने, आजारपण व शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्रस्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना पीएफ ॲडव्हान्स रक्कम मिळण्यासाठी एसटीत कर्नाटक पॅटर्न राबविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.